उपवासात तेच तेच खिचडी, वडा, थालीपीठ खाऊन कंटाळलात, मग हे सुपर क्रिस्पी रताळ्याचे फिंगर चिप्स नक्की बघा। त्यासाठी इथे मी रताळे घेतले। आता हे रताळे चाळणीमध्ये ठेवून आपल्याला हे वाफवून घ्यायचे। आता रताळे वाफतात तोपर्यंत अर्धा कप साबुदाणा घेऊन तो छान भाजून घ्यायचा आहे। भाजलेला साबुदाणा थंड झाला की मिक्सरला याची एकदम बारीक पावडर करून घ्यायची। तोपर्यंत रताळे आपले छान वाफले एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड झाले की याची आपल्याला साल काढून घ्यायची। रताळ्यांची साल काढली की याला अशा प्रकारे आपल्याला स्मॅश करून घ्यायचंय। आता यामध्ये आधी तयार केलेलं साबुदाण्याचं पीठ, मिरचीचा ठेचा, 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, चवीपुरतं मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून मिक्स करायचं आणि याचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा। आता तयार केलेल्या गोळ्यातला एक छोटासा गोळा घ्यायचा, चॉपिंग बोर्ड किंवा पोळीपाटावर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे थापून घ्यायचा, मध्यम जाडसर ठेवायचा आणि सुरीने अशा प्रकारे लांबट अशा याच्या पट्ट्या कट करून घ्यायच्या। नंतर परत याला मध्यभागी कट द्यायचा। तर इथे आपले फिंगर चिप्स तयार झाले। मध्यम गरम तेलामध्ये मीडियम टू हाय फ्लेमवर हे चिप्स आपल्याला छान असे सोनेरी रंग येईपर्यंत आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। तर तयार आहे आपले सुपर क्रिस्पी असे रताळ्याचे चिप्स।